बातमी राजकीय वर्तुळातून। सामनाच्या आजच्या अग्रलेखात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय, तर शिंदे गटाला आजच्या अग्रलेखात टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये 3 वर्षांपूर्वी शिंदेचं सरकार आलं आणि राज्यामध्ये फिक्सर आणि दलालांचं पीक आलं। हे भ्रष्टाचाराचं पीक कापण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानं त्यांचं अभिनंदन असं सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आलंय। पण हे काम मुख्यमंत्र्यांसाठी सोपं नसल्याचंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय। सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विरोधक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट शिंदेंना आणि त्यांच्या मंत्र्यांना नेत्यांना टार्गेट केलंय, तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। यावरून महायुती सरकारमधील पहिल्या क्रमांकाचा विरोधक शिवसेना असल्याचं, शिंदेंची शिवसेना असल्याचं दिसतंय। तर मुख्यमंत्री फडणवीस यांचं अभिनंदन करून शिंदे सेनेला एक प्रकारे अस्थिर करण्याचा आणि डिवचण्याचा प्रयत्न सामना अग्रलेखातून केल्याचं दिसतंय। मोदींची भूमिका भ्रष्टाचार संपवण्याची आहे। सामनाच्या अग्रलेखातले ठळक मुद्दे आपण पाहतोय। पैसे खाणाऱ्यांची नावं कळवा, एकेकाला सरळ करतो असं पंतप्रधान म्हणाले। फडणवीसांनी शिंदे आणि त्यांच्या फिक्सर लोकांची नावं पंतप्रधानांना कळवावी। महाराष्ट्रात 3 वर्षांपूर्वी शिंदेंचं राज्य हे फिक्सिंग मधूनच अवतरलं, फिक्सर दलालांचं उदंड पीक आलं। पीक कापण्याचं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय मला हलक्यात घेऊ नका, फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल। आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी विकत घेण्यासाठीचा पैसा हा रस्ते, बांधकाम, ठेकेदार, MMRDA, MSRDC, म्हाडा आणि SRAची लूट करूनच जमा केला। या कारनाम्यांना पायबंद घालण्याचं पवित्र काम फडणवीसांनी सुरू केलंय, त्यामुळे शिंदेंसह त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली आहे। मंत्र्यांचे OSD बनून दलाली फिक्सिंग करीत होते, हे 16 फिक्सर मुख्यमंत्र्यांनी नाकारले। पण हे भ्रष्टाचाराचे कोठे आणि कोठ्यांचे दलालच नष्ट करण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला असेल, तर या सगळ्या फिक्सर आणि दलालांचं कसं व्हायचं? दरम्यान फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेणं, अभिनंदन करणं, सामनातून कौतुक करणं हे वारंवार होऊ लागलंय। त्याचा घटनाक्रम पाहूया। 17 डिसेंबरला नागपूर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली। 20 डिसेंबरला त्याच अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरेंनी देखील फडणवीसांची भेट घेतली। 3 जानेवारीला गडचिरोली दौऱ्यानंतर अभिनंदन देवा भाऊ असा अग्रलेख लिहिण्यात आला। 9 जानेवारीला आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। 20 फेब्रुवारीला सिडको प्रकल्प भ्रष्टाचार चौकशीचं राऊतांनी स्वागत केलं आणि 26 फेब्रुवारी म्हणजे आजच्या सामनाच्या अग्रलेखात PA OSD मुद्द्यावरून फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।